आपण रताळ्याचा चाट करणार आहोत आज. त्याच्यासाठी रताळी 5-6 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतली. त्याला थोडंसं तुपाचं हात लावायचा. असं मी भांड्यात सगळे ठेवून घेतले. एक मोठं होतं त्याचे 2 तुकडे केले. आता आपल्याला कुकरमध्ये ते वाफवायचे. पण ते कुकरमध्ये कसे वाफवायचे ते पण सांगते. कुकरमध्ये खाली पाणी टाकलं, एक रिंग ठेवली, त्यात हे भांडं ठेवायचं. रताळी डायरेक्ट पाण्यात टाकायची नाही आणि मग आपण झाकण लावू. कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. तळ मस्त शिजलंय. त्याची वाफ जाऊ देऊ आणि मग त्याचे गोल गोल काचऱ्या करून घेऊ. सर्व चकत्या करून झाल्या. आता आपण गॅसवर पॅन ठेवू. पॅनमध्ये 1 चमचाभर तूप टाकू. चकत्या आपण शेकून घेऊ. आपल्याला थोडेसे खरपूस भाजून घ्यायचे. छान खरपूस होतात. पॅनमध्ये थोडंसं अगदी तूप टाकू. त्याच्यात हिरवी चटणी टाकू. हलक्या हाताने करायचं. हा मसाला रताळ्याला लागण्यापुरतं थोडंसं चमच्यावर पाणी. रताळं शिजवलं तर तेच पाणी टाकणार भाजलेली. क्रंची टाकते. रताळा चाट तयार.